केसांची वाढ खुंटणे, प्रमाणापेक्षा जास्त होत असलेली केस गळती आणि केस गळतीमुळे केस पातळ होण्याची समस्या, हे तीनही प्रॉब्लेम जर कोणत्याच उपायांनी ठीक होत नसेल तर त्यासाठी डर्मा रोलर हा उपाय माझ्याप्रमाणेच तुम्हालाही फायदेशीर असा ठरणार आहे। डर्मा रोलर थेरपी कशा पद्धतीने काम करते, मी कोणते डर्मा रोलर वापरते, माझ्या केसांवर मी डर्मा रोलर किती वेळा वापरलेला आहे आणि या थेरपीमधून मला किती दिवसात रिझल्ट मिळाला, या सगळ्या गोष्टींची माहिती आज मी या व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नमस्कार, रीनाज फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। केसांची वाढ होण्यासाठी, केस गळती वाढण्याची, केस पातळ होण्याची अनेक कारणे असतात, जसे की चिडचिडेपणा, कामातील ताणतणाव, केसांची अस्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारातील पोषण तत्वांची कमतरता। या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित नियोजन करावे लागते आणि ते फॉलो देखील करावं लागतं, म्हणजेच यातून मिळणारा रिझल्ट मिळण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो। परंतु जर आपण हेच रूटीन फॉलो करत करत डर्मा रोलर थेरपी वापरली तर यातून मिळणारे फायदे अगदी काही महिन्यातच आपल्याला मिळायला सुरुवात होते। लास्ट मंथमध्ये मी तुमच्याबरोबर डर्मा रोलर म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे याबाबतची माहिती ही शेअर केलेली आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर अशा पद्धतीने हा डर्मा रोलर आपल्याला हळूवारपणे केसांवरती वापरायचा आहे। केस गुंतणार नाहीत किंवा तुटणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे। केस लहान असतील तर डर्मा रोलरचा वापर खूप इझी पद्धतीने तुम्ही करू शकता, पण ज्यावेळेस केस हे लांब असतात त्यावेळेस थोडी काळजीही घ्यावी लागते आणि ही 2री ते 3री वेळ आहे मी हा डर्मा रोलर यूज करते आहे आणि त्याचे अप्रतिम फायदे हे मला मिळालेले आहेत। तर हा जो डर्मा रोलर आहे हा यूज करत असताना जास्त प्रेशर ही केसांच्या मुळांवरती द्यायचं नाही, नाहीतर केसांची जी त्वचा आहे त्याला जखमा होऊ शकतात। त्याचबरोबर डर्मा रोलरचा यूज करून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण केसांमध्ये खाज सुटल्याची जाणीव आपल्याला होते, कारण त्याच वेळेस आपल्या केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन हे वाढलेलं असतं आणि हीच ती प्रक्रिया आहे जेव्हा आपल्या केसांची रिग्रोथ होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती असते। डर्मा रोलरची थेरपी कशी काम करते तर डर्मा रोलरचा वापर केल्याने केसांच्या वरवरच्या त्वचेवरती आघात होतो, तेथील त्वचेमध्ये रक्तप्रवाह, कोलेजनचा प्रवाह वाढतो। एकूणच केसाच्या वाढीसाठी, केसांची घनता किंवा जाडी वाढवण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण केली जाते। त्याचबरोबर सूक्ष्म निडलिंगमुळे केसांच्या मुळांना चांगला ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने त्यांची ताकद देखील वाढते। डर्मा रोलरचा वापर करून झाल्यानंतर आपण हेअर ऑइलिंग करू शकतो किंवा पॅराशूट हेअर ऑइलमध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे काही ड्रॉप्स टाकून ते देखील अप्लाय करू शकतो। कोणतेही तेल वापरलेत तरी गरम तेल वापरणे हे टाळायचं आहे, कारण त्याच्यामुळे केसांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर तेल लावण्यासाठी कॉटन बॉलचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि हलक्या हाताने हेअर ऑइलिंग करायची आहे आणि हलक्याच हाताने हेड मसाज देखील द्यायचा आहे। हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर पूर्ण रात्रभर हे जे तेल आहे हे आपल्या केसांवरती असेच राहून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश हा आपल्याला करायचा आहे। आता हे जे डर्मा रोलर आहे हे आपण किती वेळेस वापरू शकतो तर मी स्वतः दर 3 आठवड्यांनी हे डर्मा रोलर वापरते आहे आणि मी वापरत असलेले डर्मा रोलर 0.5 mm आहे, जे की रिग्रोथसाठी उपयुक्त ठरते। परंतु हे डर्मा रोलर यूज करताना या प्रोडक्टविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला असणं हे गरजेचं असतं। त्याचबरोबर हे जर आपण व्यवस्थित नाही वापरलं तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याची देखील जाणीव आपल्याला असायला पाहिजे। आता या थेरपीमधून मला किती दिवसामध्ये रिझल्ट दिसायला लागला तर गेल्या 3 महिन्यापासून मी ही थेरपी फॉलो करते आहे आणि 2nd मंथपासूनच मला रिझल्ट दिसायला देखील सुरुवात झालेली आहे आणि माझ्या माथ्यावरचे केस हे विरळ आहेत, त्यामुळे त्यासाठी अनुवंशिकता हे जरी रिझन असले तरी देखील डर्मा रोलरच्या वापरानंतर माझ्या
केसांची जी रिग्रोथ आहे ती देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही खूपच विशेष अशी बाब म्हणावी लागेल। त्यामुळे जरीही अनुवंशिकरित्या तुम्हाला एखादी समस्या निर्माण झालेली असेल तरी आपण जर व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित डाएट फॉलो केलं तर ती गोष्ट आपण टाळू शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे असं मला वाटतं। कारण केसांची बाहेरून आपण कितीही काळजी घेतली तरी आपले डाएट हे जर योग्य नसेल तर आपल्या केसांचे सौंदर्य कधीच परत येऊ शकत नाही। त्यामुळे निरोगी केसांसाठी चांगला आहार हा देखील खूप महत्त्वाचा असतं असं मला वाटतं। त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।